जोडोनिया धन उत्तम व्यवहार जोडोनिया धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावे उत्तम भोगील जीवखाना परोपकारी नेने परनिंदा परश्रिया सदा बहिनी माया भूत दया गाई पशुचे पालन तानिल्या जीवन बना माझी शांती रूपी नव्हे कवनाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावे उत्तम भोगील जीवखानी तुका म्हणे जी आश्रमाचे फळ तुका म्हणे जी आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावे उत्तम भोगील जीवखानी पांडुरंगा करो औरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. आवाज येतो ऐकायला सर्वांना व्यवस्थित येत आहे ना. एक श्लोक म्हणतो पुढे सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणा सर्वजण म्हणा सर्वांनी म्हणा वसुदेव सुतं देवं सर्वजण म्हणा मोठ्याने जोरात म्हणा ना जरा वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनम् देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु कृष्णं वंदे जगद्गुरु कृष्णं वंदे जगद्गुरु जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे बेज करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला हा जो अभंग आहे जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ देवनिवासी तुकोबाराय यांचा 6 चरणांचा गोड चिंतनीय असा अभंग आपल्या भव्य आणि दिव्य मंगलमय नामसंकीर्तन महोत्सवात निरूपणासाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग 6 चरणांचा आहे. या अभंगावर संकल्पित वेळेच्या आतमध्ये काहीच चिंतन मांडण्यापूर्वी एक छोटासा परिहार द्यायचा आहे. तो असा अतिपवित्र पावन मंगलमय पुणित आपला कुंडाने गाव गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होणारा अखंड हरिनाम संकीर्तन महोत्सव याही वर्षी जरा आवाज मोकळा करणं भया थोडंसं जास्त राहू दे. याही वर्षी या उत्सवाला मोठ्या आनंदामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये प्रारंभ झालेला आहे. आजच्या तृतीय दिवसाची संकीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तरुण मित्रमंडळ सर्वांच्या निरातिशय प्रेमास्तव माझ्या वाट्यावर आलेली आहे. आलो तुमचं सर्वांचं दर्शन झालं. तुम्हा सर्वांसोबत रामरायाचं दर्शन झालं. या सर्व कलाकार गुणजन मंडळींचं बालगोपाळांचं दर्शन झालं. खरंच आनंदाने समाधान वाटलं. विठ्ठल अतिशय गोड मंगलमय पवित्र वातावरणामध्ये हा उत्सव
दरवर्षी मोठ्या आनंदामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होतो. पण दरवर्षी घटना अशी असते की माझं नेमकं ज्या दिवशी कीर्तन असेल त्या दिवशी पाऊस येतो. आहे का नाही? 2-3 वर्ष आपण मंदिरामध्ये कीर्तन केलं. मी जेव्हा झोपेतून 3-3:30ला उठलो ना, आज पावसाचं जरा वातावरण बघितलं. मी उठून कॉटवर बसलो, खिडकी उघडली आणि बाहेरचं जेव्हा दृश्य बघितलं तर मला हसायला आलं. ती समोरच होती. तिने मला विचारलं, म्हटले तुम्ही उठल्याबरोबर हसलात आज, काय भानगड आहे? उठल्याबरोबर तुम्हाला हसायला आलं? तिला म्हटलं बाहेर बघ ना. ते म्हटलं मी तासभरापासून बघते पावसाचं वातावरण बाहेर. म्हटलं हो ना, मग ते बघूनच मला हसू आलं. तिने मला विचारलं पावसाचं वातावरण बघून तुम्हाला हसू का बरं आलं? म्हणतं आज कोंढाणाला कीर्तन से म्हणा. खरंच ना, आज कोंढाण्याला कीर्तन आहे. दरवर्षी असं होतं, ऐका नको. आणि तुम्हाला खरं सांगू, मला असं वाटतं याही वर्षी मुहूर्त चुकला नाही. कीर्तना आधी का होईना पाऊस येऊन निघून गेला. त्या भैयाला मी म्हटलं तुझं सर्व सामान आवरून ठेव बाबा, कारण हे वस्तू अत्यंत कॉस्टली असतात. पावसाने त्यांना त्रास होतो. जर तो थांबलाच नाही, बारीक बारीक होणार ते आम्ही बी आवरी संघर निघी जाऊ म्हणतो. विठाल विठाल असं गोड मंगलमय वातावरण आहे. तुम्हाला खरं सांगू, यावेळेस शिव महापुराण कथा मी पत्रिकेमध्ये पण वाचलं. तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात. तुम्हाला भगवान शंकराचं अतिशय गोड मंगलमय चरित्र पहिलंच बरोबर होतं भैया. विठाल विठाल मंगलमय चरित्र तुम्हाला ऐकायला श्रवण करायला मिळतं. खरं तर तुम्हाला सांगू, तुमच्या मंदिरामध्ये विराजमान असलेली देवता कोण? भगवान श्रीराम. श्रीरामाचं आणि भगवान भोले बाबांचं एक अभेद्य नातं आहे. जरा इको राहू दे याला. एक असं गोड नातं आहे, तुम्हाला काय सांगू, ऐका ना. हो, रामचरितमानस मध्ये अशी चौपाई आहे. सेवक स्वामी सखा सिय पिय के. गोस्वामी तुलसीदासजी असं लिहितात, भगवान महादेव रामरायाचे सेवक आहेत एक नातं, स्वामी आहेत दुसरं नातं, आणि सखा आहेत तिसरं नातं आहे. ऐका की रामरायाच्या दरबारामध्ये भगवान शंकराची कथा चालू आहे. या संबंधाने जरा सांगतो की दोघ जण एकमेकाचे सेवक आहेत, दोघ जण एकमेकाचे स्वामी आहेत आणि दोघ जण एकमेकाचे मित्र आहेत. विठ्ठल तुम्हाला सांगू, दोघ जण एकमेकाचे स्वामी आहेत, दोघ जण एकमेकाचे स्वामी आहेत. तुम्हा सर्वांना कथा प्रसंग माहिती. 4 धामांपैकी असलेलं एक धाम श्री रामेश्वरम. बोलू नको बेटा. श्री रामेश्वरला जर तुम्ही गेला तर तिथे भगवान प्रभुरामरायाने स्वहाताने स्थापित भगवान शंकराचं शिवलिंग आहे. शेतूवर समुद्र बांधून तयार झाला. सर्व वानरांना बरोबर घेऊन लंकेवर विजयासाठी प्रभूंना प्रस्थान करायचं होतं. पण ती अतिशय रमणीय सुंदर जागा जेव्हा रामरायांनी बघितली, प्रभूंनी विभीषण वगैरे सर्व मंत्रीवर्गाकडे एक इच्छा व्यक्त केली. मला असं वाटतं की हा परिसर अतिशय रमणीय आहे, सुंदर आहे, गोड आहे, मंगलमय आहे. मग इथे अगोदर भगवान शिवाची पूजा करावी आणि नंतर इथून प्रस्थान करावं. सुंदर शिवलिंगाचं निर्माण रामरायाच्या आज्ञेने झालं. तर एका रामायणामध्ये कथा अशी आहे की पुरोहित कोणी मिळेना म्हणून पुरोहित म्हणून लंकेच्याच राजाला बोलवलं. कोणाला? रावणाला. तुम्हाला सांगतो ऐका, ती कथा अशी अद्भुत आहे की लंकेला जेव्हा निमंत्रण पाठवलं की रामरायाने जे शिवलिंग निर्माण केलंय त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि त्याच्यासाठी कोणी पुरोहित भेटत नाही. तर तुम्ही प्रकांड पंडित आहात, पौरोहित्याचं तुम्हाला इत्थंभूत ज्ञान आहे. म्हटले हो. मग तुम्ही पौरोहित्य करायला झाला. पुरोहित सुद्धा रावणासारखा असावा
या संबंधाने बोलतो. रावणाने मनामध्ये विचार केला, आता मी झालो पुरोहित आणि भगवान श्रीराम झाले माझे यजमान. ऐका नको, मी पुरोहित आहे आणि भगवान श्रीराम माझे यजमान झाले, पण यजमानाकडे पूजेला आता आपल्याला जायचंय, पण यजमान सध्या एकटाच आहे. म्हणजे तुमच्या ध्यानात आलं, त्या यजमानाची बायको सीता माझ्याकडे आहे, माझ्या कस्टडीमध्ये आहे, म्हणून रावण पूजेला जाताना एकटा गेला नाही. आपल्या पुष्पक विमानामध्ये अंबा परंबा भगवती सीता मातेला पण बसवलं. सीता मातेला घेऊन रावण पूजे करता आलेला आहे. हो, आणि सीता मातेला रामरायाच्या जवळ बसून ते काय बांधतात, हा गाठ बोलू, अगदी बरोबर आहे. हा शब्द येतो की बरोबर नवरदेवाचं उपरण असतं, नवरीच्या साडीचा पदर असतो, पुरुषाच्या काहीतरी म्हणजे उपरण असतं, स्त्रीच्या साडीचा पदर असतो, त्याची ती गाठ बांधायची असते आणि त्याच्यानंतर दोघांना पूजेमध्ये बसता येतं. रावणाच्या मार्गदर्शनामध्ये यथासांग पूजा भगवान रामरायांनी कसली केली, कोणाची केली, महादेवाची केली. शिवलिंगाची यथासांग पूजा केली आणि शिवलिंगाची यथासांग पूजा झाल्यानंतर या महादेवाला काय नाव द्यायचं असा जेव्हा विचार सुरू झाला, तर रामरायांनी केलेल्या पूजेला प्रसन्न होऊन स्वतः आशुतोष भगवान शंकर त्या ठिकाणी प्रगट झाले. ऐका मोठं गोड, स्वतः भगवान शंकर परमात्मा तिथे प्रगट झाले आणि मग रामरायांनी सांगितलं, आता भोले बाबा पण आलेले, सर्व 33 कोटी देव आहेत, सर्व वानर सेना आहे, प्रत्यक्ष रावण हजर आहे, अंबा परंबा भगवती सीता माता हजर आहेत. मग काय द्यायचंय, काय नाव द्यायचं? तर रामरायांनी सांगितलं, भगवान शंकर माझे ईश्वर आहेत. शब्दप्रयोग लक्षपूर्वक ऐका, भगवान शंकर माझे ईश्वर आहेत. मग संस्कृत मध्ये वाक्य असं तयार होतं, रामस्य ईश्वरः इति रामेश्वरः. जो रामाचा ईश्वर आहे त्याचं नाव ठेवायचं रामेश्वर. मग रामरायांनी त्या शिवलिंगाचं नाव रामेश्वर सांगितलं, पण भोलेबाबांनी हात जोडले आणि सांगितलं, म्हटले प्रभू, रामस्य ईश्वरः इति रामेश्वरः असा त्याचा अर्थ नाही. मग रामेश्वर नाव बरोबर आहे, पण मी अजून माझ्या पद्धतीने त्याचा दुसरा अर्थ सांगतो. म्हटले भोले बाबा तुम्ही सांगा बरं दुसरा अर्थ काय आहे. तेव्हा भोले बाबांनी तेच वाक्य वेगळ्या पद्धतीने सांगितलं. तुम्ही म्हटले ना रामस्य ईश्वरः, म्हणजे जो रामाचा ईश्वर आहे. भोले बाबांनी तेच वाक्य सांगितलं पण वेगळ्या पद्धतीने. भोले बाबांनी सांगितलं प्रभू तसं नाही, राम यस्य ईश्वरः इति रामेश्वरः, म्हणजे राम ज्याचा ईश्वर आहे तो रामेश्वर. राम कोणाचा ईश्वर आहे? महादेवाचा ईश्वर आहे. म्हणजे प्रभू रामचंद्र भोले बाबांना आपला मालक स्वामी म्हणतात आणि भोले बाबा रामरायाला आपला मालक आपला स्वामी म्हणतात. हे दोन्ही देवांमधले एक विलक्षण नातं आहे. हो, अजून एक वेगळं नातं तुम्हाला सांगतो की दोन्ही एकमेकाचे मित्र आहेत. इतकी प्रगाढ मैत्री कोणाचीच नाही. विठ्ठल इतकी प्रगाढ मैत्री कोणाचीच नाही. तुम्हाला खरं सांगू, आता आपली नुसती चहा प्यायपुरती मैत्री, त्या मैत्रीला काही अर्थ नाही ना महाराज. हो, त्या मैत्रीला काही अर्थ नाही. पण तुम्हाला सांगतो या दोघांची मैत्री अशी आहे, पुराणांमध्ये अशी गोड कथा आलेली आहे. एकदा भगवान विष्णू परमात्मा कैलास मानसरोवरामध्ये जलक्रीडा करण्याकरता गेले. भोले बाबांचं लक्ष गेलं, एकटेच होते. भोले बाबा त्यांच्या बरोबर आले आणि दोघं मिळून कैलास मानसरोवरामध्ये जलक्रीडा करायला लागले. आता तुम्ही सर्वजण मला सांगा, भगवान विष्णू परमात्म्याला हात किती आहेत? 4 आहेत. नारायण चतुर्भुज आहे. हो, मग भगवान विष्णू परमात्मा भगवान शंकरावर 4ही हातांनी पाणी असं उडवायला लागले. महादेव म्हटले, नारायणा तुम्हाला हात 4च आहेत. 5 डोक्यांचा जर हिशोब केला तर मला किती हात आहेत? 20 हात आहेत. महादेवाला 20 हात आहेत. हो, आपलं 10 हात आहेत. हो, आणि काय सांगू तुम्हाला, ते 10 हातांनी त्यांच्यावर पाणी उडवायला लागले. बरं तुम्हाला सांगतो, हे दोन्ही मित्र
भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे दोघं जण त्या जलक्रीडेमध्ये इतके मग्न झाले, इतके मग्न झाले, इतके मग्न झाले, कैक युग निघून गेले महाराज. त्यांची जलक्रीडाच उरके ना, सृष्टीचा व्यवहार ठप्प झाला ना, काय करावं कळेना. बरं कोणाला पाठवावं हे कोणाचं ऐकण्यासारखी पण नाही. काय करावं, कोणाला पाठवावं असा जेव्हा विचार आला, बृहस्पतींकडे गेले. गुरुदेव बृहस्पतींना हात जोडले आणि सांगितलं, भगवान हरिहर जलक्रीडेमध्ये मग्न आहेत, तुम्ही जाऊन त्यांना आधापासून परावृत्त करा, सृष्टीचं संचालन झालं पाहिजे. बृहस्पती म्हटले, वो मेरे बस की विवाद नाही, ते माझं पण ऐकणार नाही. मग कोणाला पाठवावं. रामरायाची ज्याच्यावर निरातिशय प्रीती आहे, जो प्रत्यक्ष भोले बाबांचा जे अंश अवतार आहे, हनुमंताला बोलवा. हनुमंताला बोलवलं महाराज आणि हनुमंताला सांगितलं, हनुमंतराया हरिहर जलक्रीडा प्रदीर्घकालीन चालू, या दोघांना जलक्रीडेपासून वेगळं करण्याकरता तुम्हाला जावं लागेल. हनुमंतराय म्हटले, हरकत नाही. हनुमंतराय कैलास मानसरोवराच्या तीरावर आले. ऐका, मोठं गोड आहे. आणि कैलास मानसरोवराच्या तीरावर जेव्हा आले, आता हनुमंतराय संगीत विशारद आहेत. हो, पण तुम्हाला माहिती आहे का हनुमंतराय संगीत विशारद आहेत? हनुमंतराय संगीत विशारद आहे आम्हाला कोणीच माहितीच नाही. हो, हनुमंतराय संगीत विशारद आहे हे जगाला कोणाला माहिती नाही. आम्हाला 2च साली येतात तरी आम्ही कोणाला ऐकत नाही. खरंच ना महाराज, आणि 4-4 जण बोलावं लागतच. ऐका ना, काय परिस्थिती. हनुमंतरांनी तानपुरा घेतला. ऐका, मोठं गोड आहे. हनुमंतरांनी तानपुरा घेतला. तानपुरा एका स्वरामध्ये केला. कैलास मानसरोवराच्या काठावर बसले, कानाला तानपुरा लावला आणि हनुमंतरांनी विचार केला, कुठलं भजन गायचं. हो, की जे नाव भगवान विष्णू परमात्म्याला सर्वात प्रिय आहे. अजून एक वेगळा भाव सांगतो आहे. विष्णू सहस्रनामामध्ये देवाची 1000 नाव आहेत. किती नावं सांगितले मी? 1000 नाव आहेत. ओम विश्वम विष्णुर्व षटकारो भूत भव्य भवत प्रभु भूतकृत भूत वृद्भाव भूतात्मा भूत भावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गति अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एव च योगो योग विदाम नेता प्रधान पुरुषेश्वरा नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तम. ऐका नको, ही सर्वी देवाची 1000 नाव आहेत. किंवा आमच्याकडे एक अभंग आहे ना दादा, श्री अनंता मधुसूदना श्री अनंता मधुसूदना विष्णू सहस्रनामामध्ये देवाची 1000 नाव आहेत. जर वेगळी कथा सांगतो, ऐका ना. ऐका ऐका ऐका. पार्वती माता दररोज देवाचं विष्णू सहस्रनाम म्हटल्याशिवाय तोंडामध्ये पाणी सुद्धा घेत नाही. कोण? पार्वती माता दररोज विष्णू सहस्रनाम म्हटल्याशिवाय पाण्याचा थेंब सुद्धा तोंडामध्ये घालत नाही. एक दिवसची अशी गोड कथा आहे. ऐका ना, काय कथा आहे. भगवान भोले बाबांना कुठेतरी प्रसाद मिळाला. हो, आणि तो प्रसाद घेऊन भोले बाबा आले. देवीला सांगितलं, पार्वतीला, देवी
बघ ना, प्रभूचा प्रसाद मिळालाय, प्रसादाचं ग्रहण कर. पार्वती मातेने सांगितलं, भगवान तुम्हाला माहिती आहे, विष्णू सहस्रनाम पाठ केल्याशिवाय मी पाण्याचा थेंब सुद्धा तोंडात घालत नाही. ते म्हटले, अगं नामाचं महात्म्य आहे. अगदी बरोबर आहे, पण प्रसादाचं सुद्धा महात्म्य आहे. हो, पाहे प्रसादाची घ्यावे दोनिया. प्रसाद हातामध्ये पडल्यानंतर जास्त थांबायचं. गीतेमध्ये प्रसादाचं महात्म्य भगवान सांगतात, प्रसादी सर्व दुःखानां हानी रस्योपजायते प्रसन्नो चेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसादाचं एक विलक्षण महात्म्य असतं. प्रसादाचा अनादर करायचा नसतो, प्रसादाचा अवमान करायचा नसतो. हो, तो प्रसाद घे बरं. आधी पार्वती मातेने सांगितलं, देवा आपलं विष्णू परमात्म्याचे 1000 नावं घेतल्याशिवाय मी प्रसाद घेणार नाही. तेव्हा महादेवाने सांगितलं, पार्वती ऐक, तुला एकच नाव असं सांगतो ना देवाचं, की ते एकच नाव घेतलं की 1000 नावं घेतलेल्याचं पुण्य लागतं. ते एकच नाव फक्त तू घे, तुला 1000 नावं घेतलेल्याचं पुण्य लागेल. हो, आणि तुला प्रसाद घ्यायला काही अडचण राहणार नाही. म्हटलं, मग ठीक आहे, काही हरकत नाही. सांगा बरं तुम्ही ते मला, की जे देवाच्या 1000 नावांच्या बरोबरीला एकच नाव आहे. भोलेबाबांनी सांगितलं, देवी ऐक, हो, 1000 नावांच्या बरोबरीला देवाचं एकच नाव आहे, आणि ते नाव तुम्हाला सुद्धा ऐकून आनंद वाटेल. ते देवाचं नाव आहे राम. हे नाव आहे. एकदा राम म्हटलं, किती वेळा? एकदा राम म्हटलं की विष्णू सहस्रनाम म्हटल्याचं पुण्य लाभतं महाराज. आणि पार्वती मातेने एकदा राम म्हटलं आणि नंतर प्रसाद ग्रहण केला. हा भाग मला सांगायचा नव्हता. माझा मुद्दा हा होता की हनुमानजी विचार करायला लागले. काय विचार करायला लागले? की देवाच्या विष्णू सहस्रनामाच्या बरोबर जे एकच नाव आहे, हो, जे नाव भगवान विष्णू परमात्म्याला प्रिय आहे, हो, आणि शंकर भगवान यांच्या बरोबर आहे, जे नाव राम आहे ते तर भगवान शंकराचा आत्माच आहे. रामचरितमानस मध्ये असं लिहिलंय की भोले बाबा रात्रंदिवस रामनामाचा जप करतात. सोपाई सांगतो ऐका. तुम पुनि राम राम दिन राती, तुम पुनि राम राम दिन राती, सागर जपो राती, तुम पुनि राम राम दिन राती, सागर जपो राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय असं जे नाम आहे त्या नामाचा जप करावा. 2 जण जलक्रीडेमध्ये चूर आहेत. हनुमंतरांनी कानाला विना लावलाय आणि म्हणून तरांनी नामस्मरण सुरू केलं. राजा राम 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 सीता टाळी टाळी सीता
22 तारखेला प्रभू अयोध्येमध्ये येत आहे. अंतकरण भरून येत आहे सांगताना. खरं सर्व पुरुषांनी माझ्याबरोबर टाळी वाजून म्हणा. टाळपखवाज बंद राहील फक्त पुरुषांनी. राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम सीता राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम राम सीताराम राम सीताराम. महिला मंडळ तुम्ही सर्वांनी राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम सीताराम राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम राम सीता वा सीताराम सीताराम सर्वजन राजा राम राम आणि काय सांगू तुम्हाला गोड भजन हनुमंतरायांचं चाललंय. हनुमंतराय भजनामध्ये तल्लीन झाले आणि नामचिंतनाचे मधुर स्वर जेव्हा हरी आणि हर यांच्या कानावर जाऊन आढळले तेव्हा भगवान भोले बाबा सावध झाले. भगवान विष्णू परमात्मा सावध झाले. हो आणि त्यांनी जेव्हा समोर बघितलं तर कैलास मानसरोवरच्या काठावर बसून हनुमंतराय भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत. हरीने हराकडे बघितलं, हराने हरीकडे बघितलं आणि दोघांनी सांगितलं भगवान किती दिवसापासून हे चालू होतं चलक्रीडा. ते म्हटले माहिती नाही, हनुमंतरायांनी आपल्याला सावध केलं. म्हणजे मुद्दा मला तुम्हाला सांगायचं दोघांचं मित्रत्व इतकं खतरनाक आहे. अशा भोले बाबांची रामरायाच्या दरबारामध्ये गोड कथा चालू आहे. नाहीतरी तुम्हाला सांगू का सध्या 33 कोटी देवांमध्ये सर्वात चांगलं मार्केट याच देवाचं आहे. कोणाचं? वा खरंच ना. काय लोक भगवान शंकराच्या नादी लागले. खूप चांगली गोष्ट आहे. ज्या लोकांच्या तोंडून आम्ही कधी महादेव हे पण ऐकायला मिळालं नसतं ना, असा माणूस सकाळीच तांब्या घेऊन हजर आहे. श्री शिवाय क्या बात आहे. या पोरण करता एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. खरंच आनंद आहे, हा आनंद आहे, खरंच आनंद आहे. सर्वजण सकाळी तांब्या घेऊन हजर आहेत. श्री शिवाय नमस्तुभ्यम. अजून तुम्हाला सांगू आमच्या इथे वाडी भोकरला ज्या बाया लग्न करून 30 वर्षांपूर्वी आल्या. किती वर्षांपूर्वी? 30-20 नाही 30 हा 30 वर्षापूर्वी ज्या बाया लग्न करून आमच्या इथे आल्या त्या बऱ्याचशा बायांना हे सुद्धा माहिती नव्हतं की आपला गावना महादेव ना तोंडकतच आहे बुवा असं. खरंच ना, हे सुद्धा माहिती नव्हतं. अशा सर्व बाया हजर आहेत. श्री शिवाय फार सुंदर. याचं सारं श्रेय त्या पंडित प्रदीपजी मिश्रांना जातं. तुम्हाला खरं सांगू त्या महापुरुषाच्या चरणावर माझं साष्टांग दंड होते. खरंच मला
त्यांच्यापेक्षा इंटरनॅशनल लेवलचे अस्सल शिवपुराण सांगणारे अनेक लोक भारतामध्ये आहेत की जे ओरिजिनल शिवपुराण सांगतात. पण इतके लोक शंकराला नादी लावण्याचं रेकॉर्ड त्यांच्या नावावर नाही. ते फक्त पंडित प्रदीपजी मिश्रांच्याच नावावर आहे. तुम्हाला सांगू, त्यांनी एक घोषवाक्य दिलंय ना, काय रे ते, एक लोटा जल विठ्ठल विठ्ठल. कसं आहे ते, एक लोटा जल सारी समस्या का हल. आता हे कोणी सांगितलं आपल्याला? पंडित प्रदीपजी मिश्रा. आता हेच तुम्हाला मला शेकडो वर्षापूर्वी नामदेवरांनी सांगितलं. प्रमाण सांगतो तुम्हाला भाऊ. एक पसा पाणी, ऐका शब्दांवर लक्ष द्या. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे. नामदेवराय म्हटले, शंकराला प्रसन्न करण्याकरता काहीच लागत नाही. एक ओंजळभर पाणी. प्रदीपजी मिश्रांनी किती सांगितलं? एक लोटा. आणि नामदेवराय किती सांगतात? एक ओंजळभर, एक पसा. मला वाटतं पसा एकच हाताला म्हणता का हो? ओंजळ दोन्ही हाताला म्हणता. ही जुनी लोक सांगतील कदाचित. मला वाटतं पसा भर म्हणजे एवढंच ना, आणि ओंजळ भर म्हणजे असं ना. हो, ऐका जे असेल ते. नामदेवरांनी ते एवढंच सांगितलं, एवढंच पाणी, एवढंच सांगितलं ना. एक पसा पाणी एक पसाभर पाणी शंकराच्या डोक्यावर टाकायचं, खुश होत. जास्त काही लागत नाही. त्याचं नाव अशुतोष आहे. तुम्हाला सांगू, एक पसाभर पाणी डोक्यावर टाकलं तरी खुश. मुठभर तांदूळ डोक्यावर ठेवले तरी खुश. एक बेलाचं पान डोक्यावर ठेवलं तरी खुश. एक धोत्र्याचं फुल डोक्यावर ठेवलं तरी खुश. एक धोत्र्याचं काटेरी फळ डोक्यावर ठेवलं तरी खुश. त्याच्या डोक्यावर पाय ठेवून घंटा चोरून नेला तरी खुशच आहे, खुशच आहे. ज्यांनी त्याच्या डोक्यावर पाय ठेवून घंटा चोरून नेला त्याला सुद्धा त्या महादेवानी कैलासाला नेलं. सारे पिंडे दिला पाय त्या पूजने अतिशय गोड प्रमाण दिलं भाऊंनी. सोरे पिंडे दिला, सोरे पिंडी दिला पाय. ऐका नको, चोराने शिवलिंगावरचा घंटा चोरावा म्हणून शिवलिंगावर असा पाय दिला. ऐका ना, शिवलिंगावर पाय दिला कोणी? चोराने. घंट्यापर्यंत हात पुरत नव्हता ना. अगोदर तर त्या शाळुंकेवर उभा राहिला, पिंडीवर उभा राहिला, पिंडीवर उभा राहिला तरी हात पुरेना त्याचा. काय करावं कळेना. मग ते जे लिंग असतं ना शाळुंकेच्या मध्ये, शेवटी त्या शिवलिंगावर पाय दिला आणि तो घंटा चोरून नेला त्यांनी. तर त्यांनी शिवलिंगावर पाय देऊन जेव्हा घंटा काढायला लागला, त्यांनी शिवलिंगावर पाय दिल्याबरोबर भगवान भोले बाबा इतके प्रसन्न झाले त्याच्यावर, इतके प्रसन्न झाले, इतके प्रसन्न झाले, इतके प्रसन्न झाले की भोले बाबा म्हटले, यांनी आजपर्यंत मला पाणीच दिलं, फक्त बेलच दिलं, अक्षदास दिल्या, मधच दिलं, उसाचा रसच दिला, अजून काय काय दिलं, पण काय हा श्रेष्ठ भक्त आहे, यांनी स्वतःलाच मला अर्पण करून दिलं महाराज. हा देव इतका भोळा आहे खरंच ना. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की असा हा महादेव विठ्ठल विठ्ठल. नामदेवरांनी सांगितलं, एक पसा भर पाणी त्याच्या डोक्यावर टाकलं, त्याच्याने हा भगवान परमात्मा प्रसन्न होतो. हो, जास्त उपचार त्या देवाला काही लागत नाही. अशा महादेवाची शिवपुराण चरित्र कथा अतिशय गोड वातावरणामध्ये
या ठिकाणी संपन्न होते. मला खरंच आनंदाने समाधान वाटलं. जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत गोड आणि चिंतनीय अभंग आहे. तुकोबाराय तुम्हाला मला संसारिकाला या अभंगातून उत्तम प्रकारचं जीवन कसं जगावं असा मौलिक हितोपदेश करतायत. विठ्ठल वर्णाश्रम व्यवस्थेप्रमाणे जर आपण विचार करू गेलो तर 4 आश्रम वैदिक हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सांगितलेले आहेत. पहिला आश्रम आहे ब्रह्मचारी आश्रम, दुसरा गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आश्रम आणि चौथा संन्यास आश्रम. या 4ही आश्रमांचं कर्तव्य वेगळं वेगळं आहे ना भाऊ. ब्रह्मचारी धर्म गोकवी अक्षरे भोगावी अक्षरे ब्रह्मचारी धर्म भोगावी अक्षरे भोगावी अक्षरे ब्रह्मचारी धर्म भोगावी अक्षरे भोगावी अक्षरे ब्रह्मचारी धर्म भोगावी अक्षरे भोगावी अक्षरे आश्रमी विचार आश्रमी विचार चारही आश्रमाचा धर्म जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. प्रमाण पावतर म्हणून जातो. लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐका. ब्रह्मचारी धर्म गोकवी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मी, वानप्रस्थ जरी संयोगी वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा. हो, 4ही आश्रमांचा धर्म शास्त्राने वेगळा वेगळा सांगितलेला आहे. आता ही विद्यार्थी अवस्थेमधली पोरं आहेत, ती बरंच पोरं समोर बसलेली आहेत. हो, विद्यार्थी अवस्थेमध्ये विद्यार्थ्याने जास्तीत जास्त काय करायला पाहिजे? सर्व मुलांनी उत्तर दिलं. काय करायला पाहिजे? अभ्यास. तुम्हाला अजून एक वेगळं सुभाषित सांगतो ऐका. तुम्हाला मला देवाने जे अधिकृत आयुष्य दिलंय त्याची गणना 100 आहे. किती? आपण तिथपर्यंत कदाचित जाणार नाही, पण ती अधिकृत संख्या 100 आहे. आता ते 100 ही जी संख्या आयुष्याची आहे त्याच्यामध्ये 4 टप्पे करायचे. 1 ते 25, 25 ते 50, 50 ते 75 आणि 75 ते 100. आता या 4ही टप्प्यांमध्ये काय करायचं याचं पण एक शास्त्र आहे. ते गोड सुभाषित सांगतो ऐका. प्रथमे आर्जितम विद्या 1 ते 25 विद्या मिळवायची. द्वितीय आर्जितम धनम 25 ते 50 काय? तृतीय आर्जितम पुण्यम 50 ते 75 पुण्य. चतुर्थम किम करिष्यसि. काय याचा अर्थ? जाऊ द्या, ऐका नको, मी सांगतो ऐका. 1 ते 25 या वयामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करायला पाहिजे. पण अलीकडचे विद्यार्थी पुस्तकाजवळ कमीत कमी आहेत आणि टीव्ही जवळ म्हणायला पाहिजे मनीसन तुमले पोरी नाही भेट राहण्यात रे. विठ्ठल विठ्ठल. मला खरंच आता कुठे आम्ही जेवण केलं, जिथे जेवायला गेलो होतो त्या घरातला पोरगा दिनेश भाऊगा स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. ते ऐकून खूप आनंद वाटला, समाधान वाटलं. लेकरं मोठी झाली पाहिजे हो महाराज. आपली खरंच मुलं मोठी झाली पाहिजे. हो, आपली माणसं प्रसिद्ध झाली पाहिजे, आपली माणसं मोठी झाली पाहिजे. जे आपले आहेत ना ते सर्व मोठे झाले पाहिजे. खरंच महाराज आनंद वाटला, मला समाधान वाटलं, खरंच आनंद वाटला. त्या बाळाकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. खूप समाधान वाटलं. मुलांनी जास्तीत जास्त अभ्यास करा. आजच माझी मुलगी आता शाळेतून आल्यानंतर एक विषय झाला. ते म्हटले बाबा आमच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी होते, कलेक्टर होते, त्यांचं नाव तिने काहीतरी गोयल सांगितलं. तर तिच्याशी चर्चा करता करता आमच्या घरातल्या घरात चर्चा झाली. तिला म्हटलं बेटा हे जे लोक आहेत ना कलेक्टर जिल्हाधिकारी वगैरे हे पोरं MP UPSC झालेले पोरं, याच्यामध्ये खूप जास्त संख्या उत्तर प्रदेश बिहारची आहे. तिकडचे पोरं खूप जास्त अभ्यास करतात आणि चांगले उच्च अधिकारी या पदावर रुजू होतात आणि भारतभर त्यांचा संचार असतो. पण या लेकराचा ऐकून पण मला आनंद वाटला. पण पोरं जर म्हणाल तर खूप कमी अभ्यास करतात. साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं मुलांना देता येत का?
सामान्य प्रश्नांची उत्तरं मुलांना देता येत नाहीच देता येत महाराज. गुरुजींनी शाळेमध्ये आल्यानंतर मुलांना विचारलं, हो ऐका ना, साहेबांनी मुलांना विचारलं, वेगळं सांगतो चला, विठ्ठल विठ्ठल. गुरुजींनी मुलांना विचारलं, मुलांनो पृथ्वीचा आकार कसा आहे रे? कसा आहे? विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला मग बराच जण शुद्ध शाकाहारी दुसऱ्या. चला जाऊ द्या. ऐका ना, पृथ्वीचा आकार कसा आहे? गोल आहे. पृथ्वी वर्तुळाकार आहे. अंडाकृती म्हणण्यापेक्षा तिला वर्तुळाकार म्हणा. कसं म्हणा? वर्तुळाकार आहे ना पृथ्वी. तर गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला, एकाही मुलाला सांगता येईना ना पृथ्वीचा आकार कसा आहे. गुरुजी म्हटले, काय करायचं? जुन्या काळातले गुरुजी होते, हुशार होते, हो बुद्धिवान होते. जुन्या काळातले असल्यामुळे पूर्वीचे गुरुजी धोत्रावर असायचे, बरोबर ना. त्यांचं असं कोट बीट असायचं, टोपी असायची. हो जुन्या काळातले गुरुजी. त्यांना नाकामध्ये जरा तपकीर ओढायची सवय होती आणि त्यांच्या खिशामध्ये तपकीरची डबी होती, गोल घरघरीत डबी होती. पोरांना सांगताय ना, गुरुजींनी खिशातून डबी काढली आणि मुलांना डबी दाखवली. मुलांनो या डबीचा आकार कसा आहे? पोरं म्हटले, गुरुजी गोल घरघरीत आहे. मग तुम्ही सर्वजण मला सांगा, पृथ्वीचा आकार कसा आहे? गोल घरघरीत आहे. हो पोरांना शिकवलं. दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्शनला साहेब आले आणि साहेबांनी सर्व मुलांना हाच प्रश्न विचारला, मुलांनो पृथ्वीचा आकार कसा आहे? कालच शिकवलं होतं पण आज एकाही मुलाला सांगता येईना. का सांगता आलं नाही? कारण घरी गेल्यानंतर मुलं अभ्यास करत नाही, फक्त टीव्ही पाहतात, बरोबर ना. शिकवलेल्या गोष्टीचं मनन होत नाही, चिंतन होत नाही, म्हणून शिकवलेलं लक्षात राहत. गुरुजी मुलांकडे बघायला लागली, काय बावळट पोर आहेत म्हटली, यांना कालच सांगितलं पृथ्वीचा आकार गोल आहे, तरी काही पोराला सांगता येईना. गुरुजी हुशार होते. गुरुजींनी साहेबांचा डोळा चुकून असे पाठीमागे गेले. हो नाहीतरी गुरुजी हुशारच असतात. तुम्हाला सांगू एक वेगळं, आमच्या बरोबर गुरुजी आले आज. आमचे आदरणीय व्यक्तिवरण प्रदीप पवार सर, ते श्री गुरुसेवा प्रतिष्ठानचे विश्वस्त कोषाध्यक्ष आहेत. हो ऐका ना, त्यांना समोर गुरुजी काय झालं, एका शाळेमध्ये गुरुजी आले, जिल्हा परिषदची असावी बहुतेक ती. हो कुठली होती मला काही माहिती नाही, ऐका ना सोडून द्या. गुरुजी आले, गुरुजींनी मुलांची प्रेझेंटी घेतली आणि मुलांची प्रेझेंटी घेतल्यानंतर शर्ट काढला, खुंटीला टांगला. मुलांना सांगितलं 5व्या नंबरचा धडा लिहून काढा. गुरुजी जरा थकलेले होते, जागरण झालेलं असेल रात्री, कुठे गोंधळाला वगैरे गेले असतील, जागलेले होते. आणि मग मुलांना सांगितलं मी जरा झोपतो. असा टेबल आडवा लावलेला होता, समोर खुर्ची ठेवली आणि टेबलावर गुरुजी निवांत झोपले. बरं झोपले तर झोपले, 5च मिनिटात घोरायला लागले. मुलं तो धडा लिहित होते आणि योगायोगाने शिक्षण अधिकाऱ्यांची गाडी आली. शिक्षण अधिकाऱ्यांची गाडी आली, गाडी बंद करून गेटमध्ये आली. शिक्षण अधिकारी हळूच उतरले, अलगत गेट लावलं आणि वर्गामध्ये आल्याबरोबर पोरं उठून नमस्कार करतील तेवढ्यात शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं बोलायचं नाही. पोरं शांत झाले. रंगे हात गुरुजींना वर्गात पकडलं. काय करताना? झोपताना. केवढी मोठी शिक्षा, निलंबितच होतील डायरेक्ट. एवढा मोठा अपराध येतो. वर्गामध्ये झोपलेलं गुरुजींना रंगे हात शिक्षण अधिकाऱ्यांनी पकडलं. शिक्षण अधिकाऱ्यांनी मुलांना शांत केलं. स्वतः गेले टेबलाजवळ, गुरुजींना हलवलं. गुरुजी उठा, गुरुजी उठा. गुरुजी घोरतच होते, जाग नाही गुरुजींना. पुन्हा शिक्षण अधिकाऱ्याने हलवलं. गुरुजी उठा. परत असं हलवलं. गुरुजी उठा. आणि असं हलवल्यावर गुरुजी थोडेसे उठले, उठून टेबलावर बसले, डोळे चोळायला लागले. विद्यार्थ्यांकडे बघितलं, शिक्षण अधिकाऱ्यांकडे बघितलं, अजिबात गोंधळले नाही. सर्व मुलांकडे बघून लगेच सांगितलं, मुलांनो आता समजलं ना तुम्हाला, कुंभकर्ण असा झोपायचा. शिक्षण अधिकारी म्हणे 1 नंबर गुरुजी. वा, बाकीचे गुरुजी तर नुसते पुस्तकात बघून बघून शिकवतात, पण हे प्रॅक्टिकल शिकवतात. त्या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्या गुरुजींना. हो आता या गुरुजींनी काय केलं, खिशामध्ये हात घातला, खिशात हात घातला आणि तपकिरीची डबी काढली ना. पण दररोज गुरुजींच्या खिशामध्ये गोल घरघरीत डबी असायची. आज नजर चुकीने चौकोनी डबी आली होती.
आणि ती डबी काढली, मुलांना दाखवली. एका मुलाने ती डबी बघितली, लगेच बोर्डवरती केलं, गुरुजी मी सांगू साहेब, मी सांगू पृथ्वीचा आकार कसा आहे? साहेब त्याच्याजवळ गेले, सांग बरं बाळ पृथ्वीचा आकार कसा आहे? म्हटले साहेब पृथ्वीचा आकार चौकोनी आहे. साहेब म्हटले नाही 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 नाही, विचार करून उत्तर दे, विचार करून उत्तर दे. पृथ्वीचा आकार चौकोनी नाही. तो म्हटलं मला पूर्णपणे गॅरंटी, पृथ्वीचा आकार 101% नाही, 1001% चौकोनीच आहे. साहेब म्हटले अरे नाही, 1001% सांगितलं ना, चौकोनीच आहे. साहेबांनी त्याला जवळ घेतलं, त्याला सांगितलं बेटा पृथ्वीचा आकार चौकोनी नाही, पृथ्वीचा आकार गोल आहे, पृथ्वी वर्तुळाकार आहे, अशी गोल गरगरीत आहे. त्या पोराने सांगितलं हो साहेब पृथ्वी गोलच होती, पण कालपर्यंत, आजपासून चौकोनी व्हायचे म्हणे. ऐका नको, साध्या साध्या प्रश्नांची उत्तर मुलांना देता येत नाही. पण विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी काय करावा? अभ्यास करावा. दुसरं जे तुमचा माझा जो आश्रम आहे गृहस्थ आश्रम, त्या संबंधाने मी बोलणार आहे. पण गृहस्थ आश्रम संपला का तिसरा आश्रम वानप्रस्थ आश्रम आहे. वानप्रस्थ म्हणजे संयोगामध्ये राहून वियोग, संसार सोडायचा नाही, संसार सोडायचा नाही. ज्यांनी संसार केला नाही त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं असोनी संसारी जिभे वेगू करी, वेदशास्त्र उभारी वाया संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे कधी कधी नाही नाही, वेळोवेळा सतत भजन करावं लागेल. आणि असं संसारामध्ये राहा. ऐका नको, वानप्रस्थ जरी संयोगी वियोग, संयोगामध्ये राहून प्रपंच सोडायचा नाही, प्रपंचामध्ये राहायचं, पण मनामध्ये प्रपंच ठेवायचा नाही, मनामध्ये काही प्रपंच ठेवायचं नाही. आणि चौथा जो आश्रम आहे संन्यास आश्रम म्हटलेला आहे. सर्व संकल्पाचा त्याग, त्याला संन्यास म्हटले. तुम्हाला सांगू, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये संन्यासाची व्याख्या सांगतात. एक ओवी सांगतो, ऐका ना. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो मी आणि माझं विसरून गेलाय त्याला म्हणतात संन्यासी. मग ब्रह्मचारी आश्रमाचा धर्म आहे, वानप्रस्थाचा धर्म आहे, गृहस्थाचा धर्म आहे. मग तुम्ही आपण सर्वजण, आपलं संन्यासाचा धर्म आहे, मग तुम्ही आपण सर्वजण गृहस्थ आहोत. गृहस्थ आश्रमामधल्या माणसांनी काय करायचं? महाराज म्हटले गृहस्थ आश्रमातल्या माणसांनी धन जोडायचं. ऐका ना, धन जोडून ते उत्तम व्यवहाराने जोडायचं आणि उदार अंतकरणाने वेच करायचं. ढरक ढरक. आम्ही सर्वजण एवढे केव्हापासून म्हणून राहिलो, कोणाला काही झालं का रे? विठ्ठल विठ्ठल. जाऊ द्या. खर तर महाराज म्हटले धन उत्तम व्यवहाराने जोडायचं आणि उदार अंतकरणाने वेच करायचं. जो उत्तम व्यवहाराने धन जोडतो आणि उदार अंतकरणाने वेच करतो. खर तर उत्तम व्यवहार म्हणजे चोरी करणं हा उत्तम व्यवहार आहे का? मला सांगा. चोरी करणं हा उत्तम व्यवहार नाही. चोरी करणं हा अधम व्यवहार जरी असला तरी चोरी करणं कसा उत्तम व्यवहार आहे तुम्हाला सांगतो. भजन म्हणा सर्वजण. भेटलं. कबीर महाराजांच्या घरी रात्रीच्या वेळेस काही संतांचं आगमन झालं. कबीर महाराजांनी आपल्या पत्नीला सांगितलं घरामध्ये काही आहे का ग? तिने सांगितलं काही नाही, सारं संपले. म्हटले मग सर्व संतांना जेवण आपल्याला द्यायचंय. तिने सांगितलं घरामध्ये काही नाही, संतांना उपवासी ठेवणं योग्य नाही. लोई माता म्हणतात संतांना उपवासी ठेवणं योग्य नाही. तुम्ही असं करा ना, दोघं बाप बेटे एखाद्या दुकानामध्ये जा, चोरी करा आणि गूळ, रवा, तांदूळ, डाळ, स्वयंपाकाकरता जे साहित्य लागतं, तूप, सर्व घेऊन आपण वारकऱ्यांना जेवू घालू.
स्वतः आईनेच कमलाच्या हातामध्ये धारदार तलवार दिली. कबीर महाराज आपल्या मुलाला कमलाला घेऊन एका दुकानदाराच्या दुकानाजवळ गेले. पाठीमागची भिंत दुकानाची फोडली, एवढं एवढं भगदाड पाडलं, कमलाला मध्ये घातलं. कमलाने मध्ये जाऊन शिदाटाचं गाठोडं बांधलं. बाहेर असलेल्या आपल्या बापाला म्हणजे कबीर महाराजांना दिलं आणि कमल बाहेर यायला लागला. कबीर महाराज म्हटले, कमल एक मिनिट, तो जो दुकानदार मध्ये झोपलाय ना दुकानामध्ये, हो त्याला जरा जाग करून दे आणि मग बाहेर ये. कमाल म्हटला, बाबा हा चोरीचा कोणता प्रकार आहे? दुकानदाराला जागा केल्यावर तुम्हाला धरील ना, आपण सापडू ना. कबीर महाराज म्हटले, तसं नाही, त्याला जर तू जाग नाही केलं आणि या भगदाडातून तू जर निघून आला छिद्रातून आणि नंतर हे जर रात्रभर मोकळच राहिलं तर कोणी दुसरे चोर येऊन घेऊन जातील, त्याचं जास्त नुकसान होईल. बरं पण चांगल्या कामाकरता चोरलंय, त्याला जागा कर. आणि कमलाने त्या दुकानदाराच्या पायाला असा हात लावला आणि सांगितलं, ओ दुकानदार दादा उठा, तुमच्या दुकानामध्ये चोरी झालेली आहे. आणि असं म्हटल्याबरोबर दुकानदार उठला. कमालजी पळाले आणि त्या छिद्रातून अशी उडी मारणार, पण कमालाचे दोन्ही पाय दुकानदाराच्या हातामध्ये सापडले. कबीर महाराजांच्या हातामध्ये दोन्ही हात आहेत बाहेर. कबीर महाराज दोन्ही हात धरून कमालाला ओढतायत. दुकानदार दोन्ही पाय धरून मध्ये ओढायला लागला. कमरेचा हा जो पूर्ण भाग आहे तो त्या भिंतीमध्ये घासल्या जायला लागला. कमालजींना प्रचंड वेदना व्हायला लागल्यात. कमालजींच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. कमालाने कबीरजींना सांगितलं, बाबा आपल्याला जो शिदाटा हवा होता तो मिळालेला आहे. तुमच्या हातामध्ये धारदार शस्त्र आहे, तलवार आहे. तुम्ही माझ्या डोक्यावरून तलवार चालवा, माझं मुंडकं कापून घ्या आणि मुंडकं तेवढं घरी घेऊन जा. कारण दुकानदारांनी धडजडीमध्ये ओढलं तरी त्याला मुंडकं असल्यामुळे हे कळणार नाही की चोरी कुणी केलेली आहे. कबीर महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कबीर महाराज म्हटले, वा बाबा, नाही, वाजवा, मग अगदी बरोबर. हो. कबीर महाराज म्हटले, कमाल असं नाही चालणार, अजिबात नाही चालणार. तुला माहिती तू काय बोलतोस? कमलाने सांगितलं, बाबा वारकऱ्यांच्या संतांच्या सेवेकरता जर हा देह उपयोगाला येणार असेल तर याच्यापेक्षा परम भाग्य कोणतंच नाही माझं. प्रसंग असा भीषण आहे. कबीर महाराजांनी कमालाच्या डोक्यावरून मानेवरून धारधार तलवार चालवली. कमालाने सिर कांडोनी आपो, कमालाने सिर कांडोनी आपो, संत जेवगी निज, संत जेवगी निज धरी, कमालाने कांडोनी आपो, कमालाने कांडोनी आपो. कबीर महाराजांनी कमालाचं शिर धडावेट केलं. काय बाप असेल ना महाराज, ऐका ना, एका हातामध्ये रक्ताळलेलं कमलाचं शिर आहे. सज्जनो, दृश्य तर डोळ्यासमोर आहे ना. जे शिर कबीर महाराजांनी कापून नेले ना, त्यातनं रक्ताच्या धारा लागल्या. एका हातामध्ये शिर आहे कमलाचं, एका हातामध्ये धान्याने घेतलेलं गाठूड आहे. कबीरदास महाराज झप 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 पावलं टाकेत घराकडे चाललेले आहेत. मनामध्ये असा विचार आला, घरी गेल्यानंतर लोईने जर हे बघितलं ते स्वयंपाक करणार नाही. अतिशय प्राणप्रिय असलेला एकुलता एक मुलगा कमाल आहे, काय करावं. एका झाडाच्या डोलीमध्ये ते शिर ठेवलं. असेच गेले. लोईला सांगितलं, बरं झालं ग, बघ एवढं साहित्य आणले, कर बरं लवकर स्वयंपाक, कर बरं लवकर स्वयंपाक.
आणि सज्जन हो सांगू तुम्हाला, लोही मातेने विचारलं, मालक स्वयंपाक करायला मी लगेच तयार आहे, पण अंधारामध्ये तुमच्या बरोबर माझा जो मुलगा होता कमाल, कमाल कुठे कुठे कमाल माझा? कबीर महाराजांनी सांगितलं, तू माघारी राहिला आहे, तू स्वयंपाक उरकून घे ना, तू पाठीमागे राहिलाय, स्वयंपाक उरकून घे. असं जेव्हा सांगितलं, लोही मातेने म्हटली, कमालाला येऊ दे आधी, नंतर मी स्वयंपाक करेल. आणि असं म्हटल्यावर कबीर महाराजांचा नाईलाज झाला, सरळ पळत पळत गेले झाडाच्या ढोलीत, कमालाचं शिर घेतलं आणि आपल्या आईच्या हातामध्ये दिलं, बायकोच्या हातात. लोही मातेने कमालाचा ते शिर बघितलं, मुंडकं बघितलं, कमाल म्हणून मोठ्याने किंचाळी मारली आणि लोही माता रडायला लागल्या. कबीर महाराजांनी समजवलं, जाऊ दे, प्रभूच्या सेवेकरता, संतांच्या सेवेकरता कामी आला, काही चुकीचं नाही झालं, काही वाईट नाही झालं, चांगलं झालं, जे झालं ते चांगलं. आईने पण शोक बाजूला ठेवला, शिर बाजूला ठेवलं आणि सुंदर स्वयंपाक केला. सर्व संतांचं जेवण झालं, रात्री सत्संग झाला. सूर्योदय झाल्यानंतर संत जेव्हा निघाले, कबीर महाराज, कमाल महाराज, आपलं कबीर महाराज, त्यांची पत्नी त्यांना सोडण्याकरता निघाले. ऐका, इकडे त्या दुकानदारांनी जेव्हा ते धड ओढलं, ते राजाजवळ नेलं. ते दोन चोर बहुतेक असावे. एका चोराने त्याच्या चोराच्या साथीदाराचं मुंडकं कापून नेलंय. राजा पण विचित्र होता, तो म्हटलं, मुंडकं नेलंय म्हणून काय झालं? धड आहे ना, धड सुळावर द्या. धड सुळावर गावाच्या बाहेर वेशीवर दिलं आणि सारे संत कबीर महाराजांबरोबर गावातून बाहेर पडत होते. भजन गोड चालू होतं. श्रीराम जय राम, जय जय राम, 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 श्रीराम जय राम, जय जय राम. सुंदर भजन चाललंय. आणि सांगू तुम्हाला, भजन करत करत जाणारे साधू संत कबीर महाराज, त्यांची पत्नी त्यांच्या बरोबर आहे. पण भजनाची ही स्पंदन, भजनाचा हा ध्वनी त्या कमालाच्या देहावर जेव्हा जाऊन आदळला ना महाराज, तेव्हा ते जे धड होतं ना, नुसतं ज्याला शिर नव्हतं, त्या धडाने दोन्ही हात जोडले महाराज. संतांना धडाने दोन्ही हात जोडले. सज्जन हो, एक वाक्य सांगतो, ज्याला शिरच नाही ते धड काय करताय? हात जोडताय, ते हात जोडताय. आणि साऱ्या संतांनी बघितलं, सारे संत म्हटले, काय हा प्रकार आहे? कोणाचं हे धड आहे? वा 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 वा, शिरच नाहीये डोक्यावर, म्हणजे धडावर शिरच नाहीये, तरी दोन्ही हात जोडताय. आणि असं जेव्हा संत म्हणायला लागले, आतापर्यंत आईने जो संयम बांधून ठेवला होता, तो संयम संपला. कमाल म्हणून मोठ्याने किंचाळी मारली आणि साऱ्या संतांसमोर रडायला लागली. आणि रडता रडता सांगितलं, महाराज, हा माझा मुलगा कमाल आहे. तुम्ही जेव्हा घरी आलात ना संध्याकाळी, घरामध्ये जेवणाची काही व्यवस्था नव्हती हो. मग मी कबीर महाराजांना आणि कमालाला दोघांना पाठवलं. दोघांनी एका दुकानामध्ये चोरी केली. आणि चोरी केल्यानंतर कबीर महाराजांनीच ओळख शिल्लक राहू नये म्हणून कमालाचं मुंडकं कापून आणलं. असं जेव्हा लोही माता रडत रडत सांगायला लागली आणि सारे संतांच्या पायावर डोकं टेकवलं आणि सर्व वारकऱ्यांना, साऱ्या संतांना सांगितलं की माझा हा मुलगा कमाल तुमच्या सेवेकरता कामी आलेला आहे. साऱ्या संतांच्या एका डोळ्याला दोन दोन धरा लागल्या. महाराज, काय करावं कळे ना, काय हा परिवार आम्हा वारकऱ्यांच्या, आम्हा संतांच्या सेवेकरता स्वतःच्या लेकराचा बळी दिला. महाराज, काय काल होता संत सेवेसाठी, फार अनुकूल काळ होता. महाराज लेकराचा बळी दिला. पण ते संत सुद्धा सिद्ध संत होते दादा. त्यांनी सांगितलं, याचं शिर कुठे? म्हणे घरी आहे, घेऊन या.
तो देह सुळावरून उतरवला खाली. कमालाचं शिर आणलं महाराज, ते धड असं व्यवस्थित ठेवलं, त्याला शिर असं बरोबर चिकटून ठेवलं, संजीवनी मंत्राचं आवाहन केलं, पाणी शिंपडलं. कमाल पुन्हा जिवंत झाला. हे संत सेवेचं केलेलं फळ आहे. खरंच तुमच्या माहिती करता सांगेल मी, आहे का, मोठं अद्भुत आहे, गोड आहे. आता मग चोरी करणं हे शास्त्रानुसार महापाप आहे. स्थेयम हिंसा रतम दम्भ काम क्रोध स्मयो मदा भेद वैर मविश्वास संस्पर्धा व्यसनानीच. ऐका, चोरी करणं महापाप आहे. ब्रह्महत्या, सुरापान, स्थेयम, गुरुवंदना गमा, हे जे 4 महापाप शास्त्रामध्ये सांगितलेले. स्थेय सोन्याची चोरी करणं महापाप आहे, किंवा चोरी करणं महापाप आहे. जे कमाल महाराजांनी पाप केलं, चोरी केली, पण कमाल महाराजांनी केलेली ही चोरी सुद्धा उत्तम व्यवहार ठरली. कैलास भाऊ, आहे का नको का? यांनी चोरी केली ती स्वतःच पोट भरण्याकरता नाही, तर संतांना जेवू घालण्याकरता. मग हा उत्तम व्यवहार आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धन जोडायचं, पण ते उत्तम व्यवहार आणि वेच करायचं. असं ज्याने केलं तो उत्तम गतीला पावेल. अभंगाचं दुसरं चरण आहे. उत्तम गती